मित्रांनो, महिलेला नैसर्गिकरित्या मातृत्वाचं सुख मिळो किंवा सरोगसीद्वारे मातृत्वाचं सुख मिळो किंवा ॲडॉप्शन म्हणजे मूल दत्तक घेणे या प्रक्रियेतून मातृत्वाचं सुख मिळो, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्या महिलेला मातृत्व रजा मॅटर्निटी लीव मिळायलाच हवी असा एक निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. म्हणजे नोकरीवर असणाऱ्या खाजगी क्षेत्रात मातृत्व रजा देतात का नाही मला माहिती नाही, परंतु केंद्र शासन, राज्य शासन किंवा केंद्र आणि राज्य शासनाच्या कंपन्या याच्यामध्ये ज्या महिला कर्मचारी आहेत त्या महिला कर्मचाऱ्यांना बाळाचं आगमन, बाळ जन्माला येणं आणि बाळाचं पालनपोषण या सगळ्या कालावधीसाठी ठराविक महिने रजा मातृत्व रजा म्हणून दिली जाते आणि ती पगारी असते. त्याचा पगार वेतनही मिळतं त्या रजा कालावधीचं. तथापि या संदर्भातील कायदा तयार करताना त्याच्यामध्ये काही उणिवा राहून गेल्या होत्या आणि या उणिवांच्या अनुषंगाने एखादी महिला नैसर्गिकरित्या माता होणार नसेल, परंतु त्या महिलेने आपलं जे बीज असतं, आपलं जे महिला म्हणून त्यांना जे निसर्गाने दिलेलं वरदान आहे त्या वरदानाच्या अनुषंगाने तिने ते बाळासाठी प्रयत्न करून गर्भाशय भाड्याने घेतला असेल, जे काही कायदेशीर तरतुदी आहेत त्या अनुषंगाने, आणि त्या माध्यमातून पती पत्नीने मिळून आपलं बाळ जन्माला घातला असेल किंवा दत्तक प्रक्रिया करून कायदेशीर सगळ्या बाबींची पूर्तता करून बाळ आपल्या मांडीवर घेतला असेल, तर अशा महिलांना मातृत्व रजा मिळायचा अधिकार नाही का? मातृत्व प्राप्त करणे ही ज्याप्रमाणे जैविक आणि शरीर म्हणजे भौतिकदृष्ट्या अनुभवायची, त्या प्रक्रियेतून जायची जी सगळी एकंदर यंत्रणा असते, त्याशिवाय मानसिक, त्याच्याशिवाय सामाजिक, कौटुंबिक ह्या सगळ्या बाबींचा विचार करून आई होणं, आई पण अनुभवणं, आई पण प्रत्यक्ष जगणं आणि मातृत्व स्वीकारून त्या मातृत्वाचा अंगीकार करून बाळाला आपल्या खांद्यावर जोजवणं, बाळाला आपलं दूध पाजणं आणि बाळाला लहानातून मोठं करण्याचं जो काही सुरुवातीचा कालक्रम आणि कालखंड आहे तो पाहणं हा खरोखर एक वेगळा अनुभव असतो. आणि त्या वेगळ्या अनुभवाला, त्या वेगळ्या जिवंत चैतन्याला आपण विविध मर्यादांच्या बंधनात अडकून ठेवू शकत नाही. म्हणूनच कायदेशीररित्या मॅटर्निटी लीवची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि हा जो निर्णय आत्ता मी सांगितला की बाळ कुठल्याही पद्धतीने त्या महिलेने स्वीकारलेला असो, सरोगसी मदर असेल, ॲडॉप्शन मदर असेल किंवा नैसर्गिकरित्या बायोलॉजिकल त्या मुलाचं मातृत्व प्राप्त करणं असेल, ह्या कुठल्याही प्रकरणामध्ये आता भेदभाव केला जाणार नाही आणि महिलेला मातृत्व रजा देण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे, ज्याचे न्यायमूर्ती आहेत जे.बी. पार्डीवाला आणि बी. महादेवन यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं काय म्हणणं आहे. आपण त्यांचं जे निकालपत्र आहे ते आपण त्याच्यातल्या काही ओळी वाचूया, म्हणजे तुम्हाला त्याचा प्रत्यक्ष अनुभव येईल. ते काय म्हणत आहेत की मॅटर्निटी बेनिफिट वॉज असोसिएटेड नॉट जस्ट विथ द बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ चाइल्ड बर्थ बट also took into account a holistic understanding of attainment of motherhood and consequent fulfillment of role. म्हणजे मातृत्व अनुभवणं आणि मातृत्वाची भूमिका पार पाडणं
या गोष्टीसुद्धा मॅटर्निटी लिव्ह म्हणजे मातृत्व रजेशी संबंधित आहेत. इट हेल्ड दॅट द पर्पज ऑफ मॅटर्निटी प्रोटेक्शन डिड नॉट व्हॅरी विथ द मॅनर इन विच द चाइल्ड वॉज ब्रॉट इन टू द लाईफ ऑफ द बेनिफिशरी मदर अँड पॅरेंटहूड वॉज नॉट कन्फाईन्ड टू द बायोलॉजिकल ॲक्ट ऑफ गिविंग बर्थ. म्हणजे जैविकदृष्ट्या बाळाला जन्म देणं ह्याच्यापुरतं मातृत्वाची रजा ही लागू होत नाही, तर मातृत्वाची रजा ही सर्व प्रकरणांमध्ये लागू होते. आणि ह्याच्यामधले जे कायदेशीर तरतुदी आहेत म्हणजे फाइंडिंग म्हणजे ह्याच्यामधलं जो आपण म्हणू की त्रुटी आहे ती त्रुटी कशामध्ये आहे तर सेक्शन 60(40) ऑफ द कोड ऑफ सोशल सिक्युरिटी which says that only women adopting children younger than 3 months are entitled to maternity benefit for a period of 12 weeks. The court काय म्हणतंय? The court said the approach adopted by the legislature while enacting the impugned provision did not reflect real world requirements. म्हणजे 3 महिन्यांपेक्षा कमी बाळ 3 महिन्यांपेक्षा कमी वयाचं बाळ असेल तरच मॅटर्निटी लिव्ह लागू होईल अशा प्रकारच्या तरतुदी त्यावेळेस जेव्हा करण्यात आल्या कायद्याद्वारे त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कदाचित झाला नसेल किंवा अशा काही वेगळ्या घटना किंवा परिस्थिती न्यायालयापर्यंत पोहोचलेली नसेल. परंतु आता समाजात वेगवेगळ्या घटनांमध्ये आपण विविध ठिकाणी आई वडील मुलगा मुलगी नातेसंबंध यांची उलथापालथ झालेली पाहू शकतो. आणि ज्या महिला मातृत्व सुखासाठी आसुसलेल्या असतात त्या प्रयत्न करत असतात आणि त्यांना मातृत्वाची रजा नाकारणं हा महिला म्हणून हा आई म्हणून हा बाळ जन्माला येणे या सगळ्यांवर एक प्रकारचा अन्याय केल्यासारखं होईल असं सर्वोच्च न्यायालयाचं मत पडलं. आणि त्यामुळे विमेन एंटायटल्ड टू मॅटर्निटी लिव्ह इवन इफ चाइल्ड इजंट बायोलॉजिकल असं कोर्टाने शेरा नमूद केलेला आहे. आणि हा शेरा इथून पुढील सर्व महिलांसाठी कामाला येणार आहे. त्यांनी स्वतःचं म्हणजे लग्न करून स्वतःचं बाळ जन्माला घातलेलं असो किंवा त्यांनी स्पर्म डोनर म्हणजे शुक्राणू दात्याकडून शुक्राणू प्राप्त करून आपला गर्भ प्रयोगशाळेत वाढून नंतर आपल्या गर्भाशयात स्थापित केलेला असेल किंवा गर्भाशय भाड्याने घेऊन आपलं श्रीबीज आणि शुक्राणू यांचं फलन करून त्या दुसऱ्या महिलेच्या गर्भात वाढून तिला काय त्या कामाचं मोबदला देऊन ते बाळ जन्माला घातलेलं असेल किंवा अगदी साधं सरळ बाळ दत्तक घेतलेलं असेल या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष या एका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने तडीस गेलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. मातृत्वाचं अनोखं वरदान सृजनाचं अनोखं वरदान महिलांना लाभलेलं आहे. त्याचा आपण नेहमी आदर करायला हवा सन्मान करायला हवा त्याच्यापुढे नतमस्तक व्हायला हवं आणि या तरतुदीचा महिला सुयोग्य वापर करतील असं आपण समजून घ्यायला हवं. ही तरतूद ही पूर्ण पगारी तरतूद आहे आणि या तरतुदीला जोडूनच महिला आपल्या खात्यातील अर्जित रजा असतील इतर काही साठलेल्या रजा असतील त्यांचा उपयोग घेऊन साधारण वर्षभर 6 महिने 8 महिने 9 महिने बाळाचं पालनपोषण करून पुन्हा सेवेवर रुजू होतात. तेव्हा ह्या सगळ्या प्रकरणाचा तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला ह्या प्रकरणाबद्दल या घटनेबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आणि अशा वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी माझा हा यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. आणि माझ्या या यूट्यूब चॅनलची लिंक तुमच्या मित्रपरिवार आप्तजन स्नेहीजन नातेवाईक यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला पेस्ट करा आणि त्यांना सांगा भेट दिली आहे म्हणून. आणि त्यांना अशी वेगळ्या वाटेवर घेऊन जाणारी जोडलेलं ठेवणारी भेट पाहून ऐकून नक्कीच आनंद होईल. ते काय म्हणतात मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम. जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन.
धन्यवाद.